नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई माणिक 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच ह्या चॅनलवरती शिर्डीच्या साईबाबांचे साई सच्च चरित्राचे कथासाराचे 1 ते 53 अध्याय अपलोड केलेले आहेत। भगवद्गीतेतील 1 ते 18 अध्याय संस्कृत श्लोक आणि मराठी त्याचा अर्थ ते अध्याय लोड केलेले आहेत। ते तुम्ही पाहू ऐकू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता। तसेच ज्ञानेश्वरीचा हा 6वा अध्याय चालू आहे। आत्मसंयमन योग भगवद्गीता प्रमुख विषय आहे। प्रथमतः आपण प्रत्येक श्लोकाद्वारे भगवंतांनी काय काय सांगितले ते पाहणार आहोत। त्यानंतर आपण हा अध्याय चालू करणार आहोत, मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत। याच्यामध्ये संस्कृत दिलेलं नाही या ज्ञानेश्वरी बुकमध्ये, फक्त मी मराठीमध्येच तुम्हाला सांगणार आहे। श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये निष्काम कर्मयोगाचा विषय आणि योगारूढ पुरुषाचे लक्षण। श्लोक नंबर 5 ते 10 मध्ये आत्मोद्धाराची प्रेरणा आणि भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्षण दिलेले आहे। श्लोक नंबर 11 ते 32 मध्ये भगवंतांनी ध्यान योगाचा सविस्तर विषय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 37 ते 47 मध्ये योगभ्रष्ट पुरुषाच्या गतीचा विषय आणि ध्यान योगाचा महिमा भगवंतांनी सांगितलेला आहे। आता संपूर्ण श्लोकातील विषय आपण प्रत्येक श्लोकाद्वारे पाहूया। श्लोक नंबर 1 मध्ये निष्काम कर्मयोगाची प्रशंसा सांगितलेली आहे। श्लोक नंबर 2 मध्ये संन्यास व निष्काम कर्मयोग यांची एकरूपता सांगितलेली आहे। श्लोक नंबर 3 मध्ये मुमुक्षूसाठी कल्याणाच्या उपायाचे कथन सांगितलेले आहे। श्लोक नंबर 4 मध्ये योगारूढ पुरुषाचे लक्षण। श्लोक नंबर 5 ते 6 मध्ये आपला उद्धार करून घेण्याची शिकवण दिलेली आहे। श्लोक नंबर 7 ते 8 मध्ये परमात्मा प्राप्ती झालेल्या योगाचे लक्षण। श्लोक नंबर 9 मध्ये सर्वत्र समबुद्धी झालेल्या योगाची प्रशंसा। श्लोक नंबर 10 मध्ये ध्यान योगाची साधना। श्लोक नंबर 11 ते 12 ध्यान योगासाठी आसन आणि विधी आसनावर बसण्याची सूचना भगवंतांनी केलेली आहे। श्लोक नंबर 13 ते 14 मध्ये ध्यान योगाचा विधी सांगितलेला आहे। श्लोक नंबर 15 मध्ये ध्यान योगाचे फळ सांगितलेले आहे। श्लोक नंबर 16 मध्ये भोजनाधिकांत नियमितता नसलेल्यांना योग प्राप्ती नाही। श्लोक नंबर 17 मध्ये नियमित आहार विहार करणाऱ्यांना योगाची प्राप्ती। श्लोक नंबर 18 मध्ये योगयुक्त पुरुषाचे लक्षण दिलेले आहे। श्लोक नंबर 19 मध्ये योग्याच्या चित्ताला निर्वात स्थानच्या दीपाची उपमा। श्लोक नंबर 20 ते 22 मध्ये ध्यान योगाच्या परिपक्व अवस्थेचे लक्षण व ध्यान योगाच्या आनंदाचा मोठेपणा। श्लोक नंबर 23 मध्ये तात्पर्यतेने ध्यान योगाचा अभ्यास करण्याचा उपदेश सांगितलेला आहे। श्लोक नंबर 24 ते 25 मध्ये अचिंत्य रूप परमात्म्याच्या ध्यानाचा विधी सांगितलेला आहे। श्लोक नंबर 26 मध्ये मनाला परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करण्याचा उपाय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 27 ते 28 मध्ये ध्यान योगाचे अपार सुखाची प्राप्ती। श्लोक नंबर 29 मध्ये सर्वत्र आत्मदर्शन करण्याचे कथन। श्लोक नंबर 30 मध्ये सर्वत्र परमेश्वर दर्शन करण्याचे फळ। श्लोक नंबर 31 सर्वव्यापी परमेश्वराचे ऐक्य भावाने ध्यान करणाऱ्या योगाच्या महिमा। श्लोक नंबर 32 परमयोगाचे लक्षण। श्लोक नंबर 33 ते 34 मनाच्या चंचलतेमुळे अर्जुनाला मनोनिग्रह व ध्यानयोग कठीण वाटणे। श्लोक नंबर 35 अभ्यासाने व वैराग्याने मन ताब्यात राहते। श्लोक नंबर 36 मनोनिग्रहाने ध्यान योगाची प्राप्ती। श्लोक नंबर 36 ते 38 योगभ्रष्ट पुरुषासंबंधी अर्जुनाचा प्रश्न। श्लोक नंबर 39 संशय निवारण करण्याबद्दल भगवंताला अर्जुनाची प्रार्थना। श्लोक नंबर 40 मध्ये निष्काम कर्म करणाऱ्याला दुर्गती होत नाही असे भगवंतांचे उत्तर। श्लोक नंबर 41 योगभ्रष्ट स्वर्गलोकी राहून पवित्र श्रीराम घरात जन्म घेतो याबद्दलचे वर्णन। श्लोक नंबर 42-43 विरागी योगभ्रष्टाची ज्ञानाच्या कुळात उत्पत्ती व पुढील साधना सुरू। श्लोक नंबर 44 पूर्वाभ्यासामुळे पुनः योग साधना। श्लोक नंबर 45 परमगतीसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यास। श्लोक नंबर 46
योगाचा महिमा व अर्जुनाला योगी बनण्याची आज्ञा श्लोक नंबर 47 मध्ये भगवंतांनी सर्व योगात ध्यान योग श्रेष्ठ असल्याचे वर्णन केलेले आहे. आता आपण ज्ञानेश्वरीतील हा 6वा अध्याय पूर्ण पाहूया. भगवंतांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. भगवंत आणि अर्जुन यांच्यामध्ये हा संवाद आहे, तो पाहणार आहोत. 6व्या अध्यायातला भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, योगी आणि संन्यासी एकच आहेत, दोघांना मिळणारे फळ एकच आहे. कर्मयोगी आणि कर्मसन्यासी हे दोघे ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मरूप होतात. जो कर्म करून देखील फलाविषयी आसक्त होत नाही तोच या जगात योगी म्हणून सर्व शास्त्रांना व संतांना संमत आहे. पृथ्वी ही कर्तृत्वाच्या अभिमाना वाचून सहजच वृक्षलतांना जन्म देते, परंतु त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षा करीत नाही. शास्त्रविहित पद्धतीने जो कर्म करतो व देहात त्या कर्माच्या कर्तव्याने अहंकारी होत नाही आणि बुद्धीने फळाची अपेक्षा करीत नाही, असा कर्मयोगी तो संन्यासी होय व तोच योग्यांचा राजा आहे. केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नव्हे. वेदशास्त्रे ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो योगी होत नाही. मी कर्मफलाचा त्याग करीत आहे या विचाराचाही जो त्याग करतो तोच योगी व तोच संन्यासी. समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हे साधन सांगितले आहे. आणि योगारूढ झाल्यावर सर्व संकल्पाचा अभाव सांगितला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार धारणा, ध्यान व समाधी हा अष्टांग योग होय. समाधी काळात भविष्यकाळातील कर्तव्याचा विस्तार बंद पडतो व भूतकाळात घडलेल्या गोष्टीचे स्मरण राहत नाही. ज्या काळी इंद्रिय भोगात तो आसक्त होत नाही किंवा कर्मातही आसक्त होत नाही त्या काळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या त्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. तो पुरुष आत्मज्ञानरूपी देवळाच्या ओरीत व्रतिशून्य अवस्थेत झोपी गेलेला असतो. त्याच्या मनात फळ आणि त्याचे साधनकर्म याची इच्छा राहत नाही. ध्येय असताना तो विधेय अवस्थेला पोचलेला असतो. आपणच आपला उद्धार करावा, अधोगतीला जाऊ नये असे केले तर जीवात्मा आपला मित्र आहे व याचे विरुद्ध वागलो तर आपण आपला शत्रू आहे. स्वतःला जिंकणे हेच जीवन आहे. ज्या जीवात्म्याने मन, इंद्रिय व शरीर जिंकले आहे त्या जीवात्म्याचा तो स्वतः आपणच आपला मित्र आहे आणि ज्याने आपले मन इंद्रियासहित शरीर जिंकले नाही तो आपणच आपला शत्रू बनतो. देह आणि आत्मा याचा विचार करून देहावरील अहंकार टाकून द्यावा. त्यावेळी अनंतरूप ब्रह्म प्रकट होते. मी देह आहे, मी देहात राहणारा करता आहे, भोगता आहे असा भ्रम वाढला की अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते व आपण आपले शत्रू बनून जातो. ज्याने स्वतःचे अंतःकरण जिंकले आहे, शुद्ध केले आहे, ज्याच्या सर्व वैषयिक इच्छा नष्ट झाल्या आहेत तो भगवंत रूप बनून जातो. सोन्यातील दोष घालवला की शुद्ध सोने राहते, त्याप्रमाणे अहंकार घालवला की मूळचे भगवंताचे रूप प्रकट होते. घटाचा आकार नष्ट झाल्यावर त्यातील पोकळीला अनंत पोकळीची एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही. त्याप्रमाणे अहंकार केल्यावर भगवंताच्या भेटीसाठी दुसरीकडे जावे लागत नाही. त्यांच्या अंतःकरणात निस्वार्थ प्रेम पूर्णपणे भरलेले असते. त्यामुळे सुखदुःख, मान अपमान त्याचे अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही. मेघातून ज्या धारा सुटतात त्या समुद्राला जशा टोचत नाही त्याप्रमाणे योगारूढ पुरुषाला शुभ अशुभ काही भिन्न नसते. ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त झाले आहे, ज्याची स्थिती विकाररहित आहे तो शुद्ध अंतःकरणाचा पुरुष दगड आणि माती समभावाने पाहतो. त्याच्या हृदयातील देव जागा झालेला असतो. तो प्रपंच व परमार्थाच्या पलीकडे पोहोचलेला असतो. सर्व प्रकारचे दैत्य संपलेले असते. त्यामुळे हृदयातून सदैव आनंद उमलत असतो. जो सर्वाशी अंतःकरणापासून चांगला वागणारा मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेषी, बंधू, साधू आणि पापी यांच्याविषयी समान बुद्धी ठेवणारा योगी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. विश्वरूपाने मी सर्वत्र पसरले आहे हे ज्याला कळले तो सर्वावर निस्वार्थ प्रेम करतो. त्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नसतो. अशा शुद्ध अंतःकरणाच्या
पुरुषाच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त होते, त्याच्या उपदेशाने धर्म जागतो, त्याच्या कृपादृष्टीने महासिद्धी प्राप्त होतात, त्याच्या भेटीने देवाचे दर्शन झाल्याचा आनंद प्राप्त होतो. असा प्रेमयोगी कुठेही गेला तरी तो एकटाच असतो. अशा पुरुषाचे वेदी वर्णन करू शकत नाहीत. अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी एकांतात बसून भगवंतांचे सदैव स्मरण करावे. शुद्ध भूमीवर दर्भासन घालून त्यावर मृगचर्म व त्यावर धुतलेले वस्त्र घालून अतिशय उंचही नाही व अगदी सकलही नाही असे आपले आसन स्थिर करावे. हे स्थान अत्यंत पवित्र व रम्य असावे. निसर्गाच्या पवित्र वातावरणात मन स्थिर होण्यास मदत होते. त्या प्रसन्न वातावरणात शास्त्रसिद्ध आसनावर बसून मनाला एकाग्र करून चित्ताच्या व इंद्रियांच्या क्रियांना वश करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास सुरू करावा. प्रारंभी सद्गुरूचे स्मरण करावे. त्यामुळे अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि अहंकार कमी होऊ लागतो. विषयांचा विसर पडू लागतो. इंद्रिय ताब्यात येऊ लागतात व मन अंतकरणाशी एकरूप होऊ लागते. शास्त्रशुद्ध आसन घालावे. शरीराचा मध्यभाग डोके व मान स्थिर ठेवून अन्य दिशाकडे न पाहता नासिकाग्राचे ठिकाणी दृष्टी स्थिर ठेवावी. डोळ्याच्या पापणी आपोआप मिटू लागतात. अर्धोन्मिलित अवस्थेत अर्धी दृष्टी आतली आतच राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. चित्त शांत असलेला ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारा, मनाचा निग्रह करून चित्त भगवंताशी एकरूप करणारा जो योगी, त्याने योगयुक्त होऊन राहावे. अशा वेळी कल्पना नष्ट होते, क्रिया बंद पडते, शरीर व मन एकदम शांत होतात, भूक व निद्रा नाहीशी होते, कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. केशराच्या पाण्याने नाहलेले नागिनीचे पिल्लू वेटोळे घालून जसे झोपी गेलेले असावे, तशी 3.5 वळणे असलेली खाली तोंड असलेली कुंडलिनी आहे. जणू विजेची वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी किंवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली लगड जशी असावी, त्याप्रमाणे ती कुंडलिनी नाभीच्या द्रोणात चिमटून बसलेली असते. ती वज्रासमाने चिमटल्यामुळे जागी होते. आपले वेटोळे सोडीत कौतुकाने अंग मोडीत स्वाधिष्ठान चक्रावर उठलेली दिसते. तानेने व्याकुळ झालेली ही शक्ती रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र या सप्त धातूंच्या सागरात शिरून एका घोटात त्यांना पिऊन टाकते. याप्रमाणे पृथ्वी आणि पाणी या 2 भूते खाते. त्यावेळी ती पूर्ण तृप्त होते. मग शांत होऊन सुषुम्ने जवळ स्थिर होते. ते तृप्तीच्या समाधानाने जे गरळ ओकते ते गरळ अमृत होऊन तिच्या त्या अमृतानेच प्राण जागृत असतो. शरीराची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. इडा व पिंगळा नावाच्या 2 वाम दक्षिण नाड्या एक होतात. हृदयस्थानी असलेली ब्रह्मग्रंथी, कंठस्थानी असलेली विष्णुग्रंथी व भूमध्यस्थानी असलेली रुद्रग्रंथी गाठी सुटतात. तसेच मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञा या 7 चक्राचे पदर अलग होतात. नाकपुडीतून वाहणारा वायू बंद होतो. वरच्या भागात कडून हळूच तळे शक्तीच्या मुखात पडते. या योगाने शक्तिरूपी नळीत अमृतरस भरतो व तो रस सर्वांगामध्ये पसरतो. त्यावेळी प्राणवायू लय होतो. त्यावेळी स्फटिकांचे स्वयंभू लिंग जसे असावे किंवा रत्नरूपी बीजाला जणू अंकुर निघावा, त्याप्रमाणे त्या अवयवांच्या तेजाची शोभा दिसते. ते शरीर जणू आनंदरूपी चित्रातील रंग किंवा ब्राह्मसुखाचे रूप, जणू संतोषरूपी वृक्षाचे रोपे विस्तारलेले आहे असे वाटते. जणू काही सोनचाफ्याची कळी, अमृताचा पुतळा किंवा कोमलपणाने विकसित झालेला मळा किंवा शरद ऋतूतील ओलाव्याने पल्लवित झालेले चंद्रबिंब किंवा मूर्तिमंत तेज आसनावर बसले आहे असे वाटते. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर तेजस्वी होते. मग यम देखील अशा आकाराला भितो. लुप्त झालेली बाल्यावस्था परत येते. सोन्याच्या वृक्षाची पालवी किंवा रत्नाची नित्य नूतन कळी, त्याप्रमाणे त्या भोग्याला नवी नके येतात. हिऱ्यांच्या पंगती बसवल्याप्रमाणे नवीन दात येतात. तांबडी कमळे असावी त्याप्रमाणे हाताचे व पायाचे तळवे बनतात. डोळ्याची दृष्टी पापणीत मावत नाही.
ती आकाशाला व्यापणारी दृष्टी बनते. त्या योग्याचा देह सोन्यासारखा कांतिमान होतो. शरीराला वाऱ्यासारखा हलकेपणा प्राप्त होतो, कारण देहातील पाणी आणि पृथ्वी यांचे वजनदार अंश नष्ट झालेले असतात. त्या योग्याला समुद्राच्या पलीकडील दिसू लागते. स्वर्गातील शब्द ऐकू येतात. मुंग्या आणि छोट्या या प्राण्यांच्या मनातील भाव ही समजू शकतात. अनेक प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. अर्जुना, जी कुंडलिनी शक्ती प्राणाचा हात धरून हृदयाच्या पायऱ्या करून सुषमनेच्या जिन्याने हृदयात आली, ती कुंडलिनी जगाची आई आहे. ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे, जिने विश्वाच्या बाजूच्या कोंबाला सावली केली आहे. जी निर्गुण निराकार ब्रह्मरूपी शिवलिंगाची पिंड आहे, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी आहे, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे. ती कुंडलिनी हृदयात येते तेव्हा अनाहत नाद सुरू होतो. कुंडलिनीला चिकटून राहिलेलेचे बुद्धीचे ज्ञान तीच बरोबर आलेले होते. तो अनाहत शब्द ऐकला जातो. मूलाधार चक्ररूपी कुंडात अनाहत नादाची समुद्र मेघ ध्वनीसारखी आणि ओंकाराच्या आकाराची चित्रविचित्र फुले उगवलेली असतात. जोपर्यंत हृदयाकाशात प्राणाचा नाश होत नाही, तोपर्यंत नाद असतो. त्या अनाहत नादरूपी मेघ गर्जनेने हृदयाकाश दुमदुमू लागते, तेव्हा ललाट स्थानात असलेले ब्रह्मरंध्रांचे द्वार सहजच उघडले जाते. त्या ठिकाणी कमळ गर्भाच्या आकाराचे जे दुसरे दाकाश आहे व जीव चैतन्य सुखासाठी वाट पाहत असतो, त्या जीव चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणरूप होते. त्यावेळी ती वाऱ्याच्या पुतळीसारखी दिसते. त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती स्वाधिष्ठान चक्रापासून हृदय कमळापर्यंत सोन्याची सरी किंवा प्रकाशरूपी पाण्याचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम चिरवा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्ये मावळते. तेव्हा शक्ती म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायू आहे. त्यास नाद, बिंदू, कळा व ज्योती असे चारी धर्म नसतात. त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हा प्रकार आता येथे शिल्लक नसतो, कारण पंचमहाभूतांचा लय करावयाचा हे आदिनाथ संप्रदायाचे गुप्त वर्म आहे. परंतु येथे ते महाविष्णू श्रीकृष्णांनी प्रकट केले आहे. श्रोत्यांना शक्तीच्या स्वरूपाची सविस्तर ओळख व्हावी म्हणून इथे विस्तार केलेला आहे. भगवंतांच्या स्वरूपी एकरूप होणारा योगी अखंड शांती प्राप्त करतो. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, कुंडलिनाचे ते जेव्हा लुप्त होते त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लयाला जाते. तो योगी कोणाला दिसत नाही असा योगीच्या मार्गाने गेलेला असतो. तेथे अनेक सिद्धी निर्माण झालेले असतात. शरीरातील पंचमहाभूते एकोकांचा नाश करतात. पृथ्वीला पाणी विरघळवून टाकते. पाण्याला अग्नी आटवून टाकतो. अग्नीला वारा हृदयाकाशामध्ये नाहीसा करतो. नंतर वायू एकटाच असतो व तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही कालांतराने हृदयाकाशातून निघतो व मध्यानाकाशात जाऊन मिळतो. त्यावेळी कुंडलिनी हे नावही राहत नाही. तिला मारून हे नाव प्राप्त होते. परंतु जोपर्यंत ती ज्ञानाने परब्रह्माशी करून होणार नाही तोपर्यंत तिचा शक्तीपणा राहतो. ती शक्ती जालंधरमंडाचा त्याग करते. तालुस्थानी असलेले 10वे दार उघडते. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चारही वाणींचे उल्लंघन ती शक्ती करते. नंतर समुद्रात जशा सर्व नद्या एकरूप होतात त्याप्रमाणे ओंकाराच्या 3.5 मात्रा मध्यानाकाशात प्रविष्ट होतात. मग ती शक्ती ब्राह्मरंध्राचे ठिकाणी स्थिर होऊन तो परमात्मा मी आहे या भावनेने परमात्म्याशी एकरूप होते. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा दूर सारला जातो. मग ती शक्ती आणि परमात्मा यांचे पूर्ण ऐक्य होते. त्या ऐक्यात मधरण्या आकाशासह शक्तीचे रूप नाहीसे होते. मेघाच्या मुखातून वर्षावाच्या रूपाने बाहेर पडलेला समुद्र नदीच्या ओघात पडतो आणि नंतर तो आपल्याच मूळ स्वरूपात जसा परत आलेला असतो. त्याप्रमाणे योग्याच्या
शरीराच्या निमित्ताने परमात्मा स्वरूपात प्रविष्ट झालेले असते. अर्जुना, हा योग इंद्रिय व मनाचे नियमन करणारा असतो. त्याला प्राप्त होतो. जो रचनेच्या आहारी गेला आहे आणि जो झोपेमध्ये ज्यादा वेळ घालवतो, त्याला योग प्राप्त होत नाही. अधिक खाणाऱ्याला अथवा अगदीच न खाणाऱ्याला अथवा अगदीच झोप घेणाऱ्याला अथवा थोडी झोप न घेणाऱ्याला योग प्राप्त होत नाही. ज्याचा आहार विहार हा परिमित आहे व कर्मामध्ये येता योग्य प्रयत्न आहे, त्याला हा योग प्राप्त होतो. सर्व व्यवहार परिमित करावेत, मोजके शब्द बोलावेत, मोजक्या पावलाने चालावे, झापेला योग्य प्रसंगी मान द्यावा. जागावयाचे श्रोत्यांना इथे झोपेला सांगितले, झोपेला योग्य प्रसंगी मान द्यावा. जागावयाचे झाले तरी परिमित असावे. नियमितपणाचे हाताने इंद्रियांना आहार विहारांचा खाऊ दिला की दुःखाची निवृत्ती होते व संतोषाची वाढ होते. अर्जुना, चित्त आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर होते तेव्हा सर्व कामनाविषयी इच्छारहित झालेला पुरुष योगी म्हटला जातो. ज्याप्रमाणे भाग्याच्या उत्कर्षाने आणि उद्योगाने सर्व प्रकारची संपत्ती घरात प्रवेश करते, त्याप्रमाणे नियमित आहार विहार करणाऱ्या पुरुषास आत्मज्ञान प्राप्त होते. ज्याप्रमाणे निर्वासस्थळी असलेला दिवा न डोलता स्थिर राहतो, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या संयत चित्ताला दिली जाते. चित्त विषयापासून परावृत्त होऊन अंतर्मुख होऊन जेव्हा स्थिर होते आणि आपण आपल्या मूळ आत्मस्वरूपाला पाहतो, तेव्हा ते आत्मतत्व मीच आहे असा अनुभव प्राप्त होतो. त्या आत्मतत्वाची ओळख झाल्यामुळे ते चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे त्या चित्ताचा चित्तपणा विरून जातो. ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ व प्राप्तव्य दुसरे नाही, त्याला इंद्रिय जाणत नाही, ते सुख तो योगी आपणच होऊन आपल्या ठिकाणी स्थिर होतो. वृत्ती एकदा अंतर्मुख होऊन ब्रह्मानंदात स्थिर झाल्यावर पुनः बहिर्मुख होत नाही व कोणत्याही प्रकारच्या मोठ्या दुःखाने तो विचलित होत नाही. मी देह आहे ही भावना तोपर्यंत दुःख मी चैतन्य रूप आहे याची जाणीव झाली, सर्व प्रकारचे दुःख संपून जाते, विधेयी अवस्था प्राप्त होते. जे सुख योगाची शोभा आहे, संतोषाचे राज्य आहे, त्या सुखासाठी आत्मज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. आत्मज्ञान योगाच्या अभ्यासाने प्राप्त होते. आत्मज्ञानाने आपण आनंदरूप बनून जातो. अर्जुना, संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा त्याग करून मनाने सर्व बाजूनी इंद्रियाचा निग्रह करून क्रमाक्रमाने अभ्यास करीत शांत व्हावे. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थापन करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. हे चंचल मन ज्या बाजूनी सांसारिक विषयात भटकत राहील, त्या सर्व बाजूनी त्याला आवरून परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करावे. सतत निग्रहाची सवय लागली म्हणजे ते चित्त आपोआप स्थिर होईल. निग्रहाच्या अभ्यासाने चित्त आत्मस्वरूपाचे जवळ येईल. त्या आत्मस्वरूपाला पाहून ते चित्त आत्म्याशी एकरूप होईल. त्या अवस्थेत अद्वैत्यात द्वैत बुडेल आणि ऐक्याच्या प्रकाशाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. आकाशात जे वेगळे आभाळ दिसते ते जेव्हा वाऱ्याने विरून जाते तेव्हा ते विश्व केवळ आकाशाने भरलेले दिसते. त्याप्रमाणे अभ्यास योगाने चित्त आत्मचैतन्यात लयाला जाते आणि हे विश्व चैतन्यमय होते. अशा या सुखकारक उपायाने आत्मप्राप्ती होते. पाण्यात मीठ विरघळून गेल्यानंतर ते जसे पाण्याला सोडू शकत नाही, तशी स्थिती ब्राह्म्याशी एकरूप झाल्यानंतर होते. मग समरसतेच्याच राजवाड्यात जगासह महासुखाची दिवाळी दिसते. योगाने ज्याचे चित्त शुद्ध व स्थिर झाले आहे आणि ज्याची सर्वत्र समान दृष्टी आहे, असा योगी आत्मा सर्वभूताच्या ठिकाणी स्थिर आणि सर्वभूते आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहेत असे पाहतो. अर्जुना, जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याच्याकरता मी नष्ट होत नाही, त्याला मी अदृश्य होत नाही व तोही मला अदृश्य होत नाही. दिवा आणि प्रकाश यांच्यात जशी एकाच प्रकारची अभेदता आहे, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी अभेदाने आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रसाला अस्तित्व असते, ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रसाला अस्तित्व असते अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी असते, त्याप्रमाणे माझ्या सच्चिदानंद रूपाने तो सच्चिदानंद असतो. जितकी वृक्षाची पाणी तितकी रोपे लावलेली नसतात, याप्रमाणे अदैत्याच्या दिवसाने दैत्याची रात्र संपून ज्याला उजडलेले आहे, तो पुरुष प्रारब्ध कर्मामुळे पंचभूतात्मक देहामध्ये सापडला असला तरीही तो बद्ध नसतो. देह असून त्याला विधेयी अवस्था प्राप्त झालेली असते.
अर्जुना, आपल्याप्रमाणे चराचराला सुख दुःखे होतात असे जो सर्व काळ पाहतो व दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो, जो मनाला व्यापक बनवून विश्वातील दुःखे जाणून घेतो, तो विश्वाशी एकरूप झालेला असतो. अशी साम्यावस्था हा श्रेष्ठ लाभ आहे. सर्वांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणारा आणि सुखात सहभागी होऊन सुख वाढवणारा प्रेमयोगी हा श्रेष्ठ मानला जातो. अर्जुन म्हणाला, मधुसूदना, तू जो सर्वत्र समदर्शनाचा योग सांगितलास तो मनाच्या चंचल अवस्थेमुळे प्राप्त होणे अवघड आहे. श्रीकृष्णा, हे मन फार चंचल आहे. ते शरीर व इंद्रिय यांना क्षुब्ध करणारे असून बलवान आणि वश न होणारे दृढ आहे. त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याला थांबवण्यासारखे फार कठीण आहे. हे मन त्रैलोक्यभर सारखे फिरत असते. हे मन बुद्धीच्या चांगल्या निश्चयाला दूर सारते आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. हे मन विचारालाही भ्रमात पाडते. हे मन शांत झाल्याशिवाय साम्ययोग कसा प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, मन हे निग्रह करण्यास कठीण आणि चंचल आहे, यात संशय नाही. परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने याचा निग्रह करता येतो. या मनाचा एक चांगला गुण आहे की त्याला चांगल्याची सवय लावली की ते चांगल्यामध्ये रममान होते. म्हणून मनाला आत्मसाक्षात्काराची गोडी लावावी. जो मनाला वश करत नाही त्याला योग प्राप्त होत नाही व जो मनाला वश करतो त्याला योग प्राप्त होतो. अभ्यासाने सारे विश्व हे आपल्या ताब्यात येऊ शकते. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, थोडा प्रयत्न करणारा श्रद्धेने युक्त पण योगापासून ज्यांचे मन चलित झाले आहे तो साधक योग फलाला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आश्रयरहित पुरुष छिन्न भिन्न ढगांच्या प्रमाणे दोन्हीकडून म्हणजे भगवत प्राप्तीपासून व सांसारिक भोगापासून नष्ट झालेला नाश तर पावत नाही ना. श्रीकृष्णा, या माझ्या शंकेचे समाधान करावे. तुझ्या वाचून दुसरा कोणी या संशयाचे छेदन करणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, त्याचा नाश या लोकी व परलोकी होत नाही. कोणीही शुभ करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवंतांच्या लोकास अर्थात स्वर्गादी उत्तम लोकास प्राप्त होऊन पुष्कळ वर्षे वास करून शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमान लोकांच्या घरी जन्माला येतो. नीती न्यायाने सदाचाराने वागणाऱ्या घरात तो जन्म घेतो अथवा ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो. या मनुष्य लोकात अशा प्रकारच्या जन्म प्राप्त होणे अति दुर्लभ आहे. त्या कुळात मागील जन्मात साधन केलेल्या समत्व बुद्धियोगाचे संस्काराला तो अनायासे प्राप्त होतो व त्याच्या प्रभावाने पूर्ण उत्साहाने भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न आणि मग आत्मज्ञानाची पाठ होते. सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याच्या पुढे प्रकाश जसा प्रकट होतो त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता आणि प्रौढ अवस्था प्राप्त न होताच त्याला बालपणी सर्व ज्ञान प्राप्त झालेले असते. त्या जन्मसिद्ध प्रज्ञेच्या लाभाने त्याचे मन अनेक काव्यशास्त्रांच्या प्रसवत असते. मग इतरही सर्व शास्त्रे त्याच्या मुखातून आपोआप बाहेर पडतात. देवदेवता अशा जन्मासाठी प्रयत्न करत असतात. मागील जन्मातील अभ्यासामुळे तो योगाकडे आपोआप वळला जातो. नित्याची कर्तव्यकर्मे करूनही तो भगवंताची प्राप्ती करू शकतो. तो पुरुष म्हणजे संतोषाचा जणू पुतळाच असतो. अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धी करणारा आणि अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन भगवंताची प्राप्ती करून घेतो. सर्व प्रकारची साधने आपोआप त्याच्या मागे येतात. विचाराला अगम्य असणारे ब्राह्म तो स्वतःच होऊन जातो. सत्याच्या मार्गावरून अखंड वाटचाल करणारा व सर्वावर निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारा हा योगी तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानीहूनही श्रेष्ठ आहे. तसेच सकाम कर्म करणाऱ्याहूनही श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना, तू योगी हो. आपले अंतकरण शुद्धी करून योगी हो. जो प्रेमयोगी सारे विश्वावर निस्वार्थ प्रेम तो माझा आत्मा असतो व मी त्याचा देह असतो. शुद्ध प्रेमामुळे आम्ही दोघेही एकरूप होऊन गेलेला असतो. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जी, गोपाळ कृष्ण महाराज जी, सांबशिवार महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज की. तर श्रोते हो, 6वा अध्याय इथे संपला. पुढच्या व्हिडिओमध्ये 7व्या अध्यायाला भेटू आपण.